नमस्कार भावांनो, बैलगाडा क्षेत्रातील देव रुत्सम दशम हिंदकेसरी बकासूर. मित्रांनो, बकासूर उद्या आपल्याला दिसणार आहे. कोठे दिसणार आहे, कशासाठी दिसणार आहे, हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे. तर मित्रांनो, आपला बकासूर उद्या 100% दिसणार आहे आणि त्याच्या सोबतीला असणार आहे महाराष्ट्रातील फेवरेट A1 जोडी. असा जोडा असणार आहे. बकासूरचा गुरु म्हटलं जाते, ज्याने बकासूरला नावारूपात आणलं होतं. असाच हा टॉपचा नंदी मुंबई बिनजोड गाजवलेला सोन्या 50-50 पुसेगाव हिंदकेसरी 1 नंबरची जोडी सोन्या 50-50 आणि बकासूर. मित्रांनो, सोन्या 50-50 आणि बकासूर उद्या आपल्याला दिसणार आहेत. उद्या वार शुक्रवार दिनांक 17 जानेवारी 2025 रोजी भव्य गावदेव सोहळा आहे. भव्य गावदेव सोहळ्यामध्ये आपल्याला बकासूर आणि मोठा सोन्या 50-50 ही जोडी प्रमुख आकर्षण म्हणून आपल्याला दिसणार आहे. सायंकाळी 6 वाजता तुम्ही या बॅनरवर बघू शकताय. उद्या वार शुक्रवार दिनांक 17 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता प्रमुख आकर्षण म्हणून मोठा सोन्या 50-50 आणि बकासूर उद्या आपल्याला 100% दिसणार आहे. आणि ठिकाण असणार आहे मौजे दहिवडी तालुका मान जिल्हा सातारा येथे. कैलासवासी काशीनाथ मारुती पिसाळ यांचे नातू व श्री संजय काशीनाथ पिसाळ यांचे चिरंजीव प्रतीक यांचं भव्य गावदेव सोहळा असल्यामुळे आपल्याला सोन्या आणि बकासूर उद्या प्रमुख आकर्षण म्हणून दिसतील. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आज बकासूर उंबर्डे मैदानात होता. उंबर्डे मैदानामध्ये गुलाल घेतलेला आहे आणि तिकडं जात वास्तव्यास असणार आहे. कारण की उद्या प्रमुख आकर्षण म्हणून आपला बकासूर दिसणार, त्यामुळे आज बकासूर तिकडंच वास्तव्यास आहे. असो मित्रांनो, पण आपल्याला भारी वाटतंय उद्या मोठा सोन्या 50-50 आणि बकासूर 6300 ही जोडी पुन्हा एकदा दिसणार आहे. याआधी आपल्याला मैदानात तर पलताना दिसले, पण प्रमुख आकर्षण म्हणून 2 वेळा दिसले होते. ही तिसरी वेळ असणार. पहिली वेळ म्हणजे रायगड प्रीमियर लीग क्रिकेटचे सामने होते, तिथे हे दोघे दिसले होते. त्यानंतर सोन्या 50-50 केसरी मैदान होतं, तिथे देखील हे दोघे प्रमुख आकर्षण म्हणून दिसले होते. त्यानंतर मित्रांनो, उद्या ही तिसऱ्यांदा वेळ असणार आहे प्रमुख आकर्षण म्हणून सोन्या आणि बकासूरला. उद्या वाट पाहूया. धन्यवाद मित्रांनो.